नवी मुंबईत आज मनपा कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली। शिवसेना नगरसेवक के मडवी यांच्या प्रभागात उभारण्यात आलेल्या मंगल कार्यालयाचे उद्घाटन आज महापौर डी सुतार यांच्या हस्ते करण्यात येणार होते। या उद्घाटन कार्यक्रमास आमदार संदीप नाईक यांनी देखील उपस्थिती दर्शवली होती, तर खासदार राजन विचारे हे काही वेळात उद्घाटनस्थळी येणार होते। त्यामुळे उद्घाटन कार्यक्रम काही काळासाठी थांबवावा अशी विनंती नगरसेवक के मडवी यांनी केली, परंतु उद्घाटन कार्यक्रम सुरूच ठेवल्याने नगरसेवक के मडवी यांचा पारा चढला व सदर ठिकाणी झालेल्या वादावादीचं रूपांतर हाणामारीत झाले। शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। यावेळी आक्रमक झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी आमदार संदीप नाईक यांची गाडी देखील फोडल्याने वातावरण चिघळले। आमदार संदीप नाईकसह सर्व पदाधिकारी रबाळे पोलीस ठाण्यात घटनेची तक्रार करण्यास दाखल झाले। पोलिसांनी घटनेची दखल घेत गुन्हा देखील दाखल केला। या घटनेमुळे संपूर्ण नवी मुंबईत आज तणावाचे वातावरण होते। यावेळी आमदार संदीप नाईक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सदर हल्ला हा पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला आहे, तर नगरसेवक के मडवी यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। आज लग्न कार्यालयाचं ओपनिंग महापौरांच्या माध्यमातून निश्चित झालं आणि त्याच कार्यक्रमाबरोबर अजून 3 कार्यक्रम सकाळच्या सत्रामध्ये आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये अजून 4 कार्यक्रम हे महानगरपालिकेच्या माध्यमातून आयोजित केल्यानंतर विशेष अतिथी म्हणून आमदार म्हणून मला त्या कार्यक्रमाला बोलवण्यात आलेलं। महापौर आणि मी स्वतः कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचल्यानंतर तिकडे सर्वच म्हणजे कार्यकर्ते त्या ठिकाणी होते आणि सर्वांनी मिळून कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन उद्घाटन केलं, फीत कापली आणि त्याच्यानंतर वरती पूर्ण हॉल पाहण्याकरता सर्वजण आम्ही गेलो। त्या ठिकाणी स्टेज लावलेला, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि नंतर मग लॅम्प लावण्याचा कार्यक्रम तिथे सुरू झाला। महापौरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला, सगळ्यांनी दर्शन घेतलं, त्या ठिकाणी लॅम्प लावला गेला आणि त्याच्यानंतर अचानक के मडवी हे त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही बघून घेऊ अशा पद्धतीचं तिकडे उलपट सुरू केली। महिला खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिकडे होत्या, महाराजांची पुतळा तिकडे होता आणि धक्काबुक्कीमध्ये त्या पुतळ्याला धक्का लागू नये याकरता आम्ही तिकडे सर्वांनी मिळून सारवासाव केली आणि उगाचच तिकडे आलेल्या महिलांना त्रास होऊ नये म्हणून महापौर आणि मी त्या ठिकाणून खाली गेलो। खाली जात असताना यांना मारा अशा प्रकारच्या त्या ठिकाणी घोषणा के मडवी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि त्यांच्या लोकांच्या माध्यमातून दिल्या गेल्या। खाली गेल्यानंतर कैची आणि लोखंडी रॉड हे घेऊन करण मडवी आणि त्याचे इतर सहकारी हे माझ्यावर धावून येण्याचा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला, परंतु माझा अंगरक्षक आणि बाजूला असलेली लोक त्यांनी त्याला अडवल्यानंतर मग आम्ही जाऊन ही परिस्थिती चिघळू नये, उगाचच कोणतीही अनुचित घटना घडू नये, त्यामुळे शांततेच्या मार्गाने ही परिस्थिती आपण हाताळली पाहिजे। कोणत्याही प्रकारे चुकीचं त्या ठिकाणी वातावरण कार्यक्रमाप्रसंगी नको म्हणून आम्ही गाडीत बसण्यापर्यंत त्या ठिकाणी त्यांनी गाडीपर्यंत पाठलाग केला। नंतर मग गाडीवर कैची आणि रॉडनी त्या ठिकाणी हल्ला केला, गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर त्वरित आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो। संपूर्ण नवी मुंबईतील कार्यकर्ते आणि सर्व नागरिकांना शांत राहण्याचं आव्हान आम्ही केलेलं आहे। आम्हाला विश्वास आहे की कायद्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं एखाद्या कुठल्या तरी दुर्गम भागामध्ये आपण आहोत, UP बिहारसारख्या ठिकाणी आहोत, अशा प्रकारची वागणूक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे अशा गुंड प्रवृत्ती आणि ज्यांचं रेकॉर्ड गुंड प्रवृत्तीचं आहे अशा घटकांना अटक करण्याची मागणी आम्ही या ठिकाणी केली आहे। के मडवी, विनया मडवी, करण मडवी आणि त्यांचे जे बरोबरचे सहकारी ज्यांनी त्या ठिकाणी वातावरण चिघळून हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि हे जे नियोजन होतं हे पूर्वनियोजित होतं, कारण आल्यानंतर फीत कापण्याकरता सर्वजण बरोबर आहे, त्याच्यानंतर वरती कार्यक्रमाला जातो आणि कार्यक्रमाच्या नंतर खाली येतो आणि त्यावेळेस अशा प्रकारचा हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो आणि करताना त्यांच्याकडे शस्त्र आहे, म्हणजे हा कुठेतरी खूप नियोजन करून ठरवलेला त्या ठिकाणी विषय होता। कार्यक्रमाच्या वेळेस ज्यावेळेस म्हणजे दिवा पेटवण्याची वेळ होती त्यावेळेस
खूप इन्स्टिगेट केलं गेलं की आमच्याकडून त्या ठिकाणी काहीतरी बोललं जावं, परंतु सर्वच कार्यकर्ते, मग महिला असतील किंवा सर्व लोकप्रतिनिधी हे शांततेची भूमिका घेत होते आणि शेवटी त्यांना जे मनामध्ये होतं त्या माध्यमातून हल्ला घडवायचा आणि त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न करायचा हा त्यांचा हेतू त्या ठिकाणी स्पष्ट होता. एवढी मोठी एक वास्तू या ठिकाणी निवडणुकीच्या जनतेला आयोनिकच्या जनतेला या ठिकाणी एक चांगली वास्तू बांधली गेली या जनतेच्या पैशातून आणि त्याचा उद्घाटन असताना महापौर हे नवी मुंबई शहराचे प्रथम नागरिक आहेत. त्यांनी नगरसेवकाचा प्रोटोकॉल तोडून त्यांनी 2 दिवसामध्ये याचं उद्घाटन ठेवलं. उद्घाटन ठेवल्यानंतर आम्ही पण सांगितलं चला शहराचे प्रथम नागरिक आहेत, काही हरकत नाही, आम्ही त्यांना सन्मान दिला. ओके सब तुम्ही सन्मान करून तुम्ही सकाळी जो कार्यक्रम ठेवलेला आहे तो संध्याकाळी ठेवावा. मला दिवसभर बसून ठेवलं त्यांनी आणि दिवसभर बसून सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी संध्याकाळची वेळ दिली नाही. मी आयुक्तांकडे गेलो, आयुक्तांनी त्यांना सांगितलं आणि आयुक्तांना सांगितल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की संध्याकाळची वेळ द्या. महापौरांनी आम्हाला आमच्या नेत्यांनी सांगितलं नाही द्यायचं आणि या ठिकाणी हे उद्घाटन करत असताना ज्या पद्धतीने त्यांनी उद्घाटन केलं आम्ही त्याला रिक्वेस्ट केली की खासदार साहेब प्रोटोकॉलप्रमाणे खासदारांचं नाव आहे तर तुम्ही त्याने 2 मिनिटाला तुम्ही हे करा ना. तर हे न करता या हिशोबाने जे करतायत त्या हिशोबानं संपूर्ण हे सगळं काही घेऊन जाणार. प्रत्येकाच्या वाड्यात कार्यक्रम होत आहेत, त्या स्थानिक नगरसेवकाचा अधिकार असताना सगळ्या गुंड्या प्रवृत्तीची लोक बरोबर आणून त्या ठिकाणी हे प्रॉब्लेम्स केले आणि कारण नसताना शांतता बंद करण्याचा प्रयत्न केला. चालत नसतं मी हात जोडून रिक्वेस्ट करून तुम्ही मीडिया होती ना सगळे साहेब 2 मिनिटं थांबा खासदार साहेब तर हात जोडून रिक्वेस्ट केलं इथं पण साहेब की बाबा खासदार तुम्हाला मी इथं महापौर आल्याच्या नंतर ते लोक सगळे आल्याच्या नंतर राष्ट्रवादीचे आम्ही त्यांचा सन्मान करताना फटाके वाजवले चला शहराचे महापौर येतात पण नाही त्यांना ते